नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्या आपण इंट्राडेमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड घेऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण निफ्टीचा इकडे 45 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये हा ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता. याच ट्रेंड लाईनवरती निफ्टीने आज सपोर्ट घेतला. तर मंथली एक्सपायरीमुळे मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली. निफ्टीची क्लोजिंग 21,982 वरती झालेली आहे. तर उद्यासाठी पण हा ट्रेंड लाईन खूप महत्त्वाचा असणार आहे. हा ट्रेंड लाईन जर उद्या फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होऊन निफ्टीने जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला एक चांगला फॉल बघायला मिळू शकतो. 21,800 21,700 असे डाऊन साईडचे निफ्टीचे लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला आपल्याला 21,600 आणि 21,500 या लेवलच्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळतोय. 21,500ची लेवल जर क्रॉस केले डाऊन साईडला तर येणाऱ्या दिवसामध्ये डेफिनेटली आपल्याला 21,000ची सायकोलॉजिकल लेवल निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. पण यासाठी निफ्टीला हा जो मोठ्या टाइम फ्रेमवरती हा जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन करून याच्या खाली क्लोजिंग देणं खूप गरजेचं असेल. तर उद्यासाठी 22,000ची लेवल पण खूप खूप महत्त्वाची असेल. 22,000च्या वरती जर निफ्टी फ्लॅट ओपन प्रॉपरली जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल तर डेफिनेटली आपल्याला अपसाईडला 22,100 ते 22,150 पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात. तर उद्या जर निफ्टी फ्लॅटच ओपन झाली म्हणजे तिकडे क्लोज झालेले आहे, या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास ओपन होऊन 22,000ची लेवल ब्रेकआउट करेल. त्याच्यानंतर इथं सपोर्ट बनवून जर अपसाईडला जाईल तर नक्कीच आपण 22,000च्या वरती एक कॉलचा ट्रेड घेऊ. 22,100 ते 22,150 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये वरच्या साईडला बघायला मिळतील. कारण अपसाईडला आपण हा जर ट्रेंड लाईन ड्रॉ केला तर एक्झॅक्टली या ट्रेंड लाईन पर्यंत निफ्टी येऊ शकते. हा ट्रेंड लाईन जर ब्रेकआउट या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला तर नक्कीच आपल्याला 22,300चे लेवल्स पण निफ्टीमध्ये डेफिनेटली बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, हा ट्रेंड लाईन पण ड्रॉ करून ठेवू शकता. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने हा डाऊन साईडचा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन केला आणि या ट्रेंड लाईनच्या खाली जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज केली तर नक्कीच आपण काय करणार आहे, तिकडे पुटचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट जे आपले असतील ते 21,800 ते 21,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर उद्या नवीन एक्सपायरी सुरू होईल. त्याच्यामुळे ऑप्शन ॲट द मनीचे जे स्ट्राईक प्राईस असतील त्याचे प्राईस थोडेसे महाग असतील. तुमच्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर तुम्ही काय करू शकता, उद्या मॅक्झिमम 100 पॉईंटचा जो OTM ऑप्शन आहे किंवा 200 पॉईंटमध्ये पण जाऊ शकता उद्यासाठी. कारण शुक्रवार असल्यामुळे जास्त डेकी आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे मॅक्झिमम तुम्ही 200 पॉईंट OTMचा ऑप्शन पण बाय करू शकता. कॅपिटल जर तुमच्याकडे ठीकठाक असेल तर नक्कीच तुम्ही ॲट द मनीचा जो ऑप्शन आहे त्याने ट्रेडिंग करू शकता. ओके, तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण अशा प्रकारे 22,000च्या वरती कॉलसाठी जाऊ आणि या ट्रेंड लाईनच्या खाली पुटसाठी जाणार आहे. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी 22,000च्या वरती असेल, ओके, जोपर्यंत निफ्टी 22,000च्या वरती असेल तोपर्यंत थोडासा आपला पॉझिटिव्ह व्ह्यू असणार आहे. टार्गेट्स आपले सेमच असतील, 22,100 ते 22,150 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. 22,000च्या आतमध्ये जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन येईल तर थोडंसं इथे आपल्याला प्रायर ॲक्शन बघावं लागेल. जर प्रायर ॲक्शन जर इकडे म्हणजेच 22,000च्या वरती जर निफ्टी ओपन झाली आणि 22,000च्या आतमध्ये जर निफ्टी आली, त्याच्यानंतर निफ्टीने जर रिट्रेसमेंट घेतली, 22,000 वरती जर रिट्रेसमेंट घेतली तर नक्कीच आपण या ट्रेंड लाईन पर्यंत एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण थोडंसं रिस्की होते कारण हा जो काही झोन आहे, हा झोन थोडासा वालडाईल झोन आपल्याला बघायला मिळतो. या झोनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला अपडाऊन अशी मुवमेंट बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये 22,000च्या आतमध्ये जर आली तर थोडंसं वेट करून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके, गॅप अप ओपनिंग ऑलमोस्ट जर खूप मोठी झाली म्हणजे 100 पॉईंट टचची गॅप अप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये हा ट्रेंड लाईन प्लेमध्ये येऊ शकतो. तर या ट्रेंड लाईनच्या आसपास जर ओपनिंग झाली, इथे कुठे ओपनिंग झाली तर आपल्याला एक फॉल नक्कीच बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे आपण हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा हाय मार्क करून तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ केला. या ट्रेंड लाईनवरती ओपन होऊन जर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर रेड बनली नक्कीच आपण 21,980च्या क्लोजिंग पॉईंट पर्यंतच्या टार्गेटसाठी काय करू शकतो, एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो जर निफ्टी एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या इथे ओपन होईल तर. ओके, हा आपला मोठ्या गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅवडाऊन ओपनिंग झाली, गॅवडाऊन ओपनिंग होऊन याच रेंजमध्ये गॅवडाऊन ओपन होऊन 21,900 किंवा हा जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईन जर ब्रेकडाऊन केला नक्कीच आपण 21,900च्या खाली पुटसाठी जाऊ. 21,800 ते 21,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला
निफ्टीमध्ये खालच्या साईडला बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे हा ट्रेंड लाईन खूप महत्त्वाचा असणार आहे. या ट्रेंड लाईनच्या वरती थोडासा आपला बुलिश व्ह्यू असेल, पण गॅवडाऊन ओपनिंगमध्ये थोडंसं डाऊन साईडची मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण आपल्याला बायस व्हायचं नाहीये. आपण पुटचा ट्रेड तेव्हाच घेऊ ज्यावेळेस हा ट्रेंड लाईन आणि 21,900ची लेवल ब्रेकडाऊन करेन, मार्केट डाऊन साईडला जाईल. त्यावेळेस आपण काय करू, तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू. गॅवडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनच्या खाली जर झाली, इथे कुठे ओपन होऊन इथे जर निफ्टीने पहिलीच कॅन्डल जर रेड बनवली आणि त्या रेड कॅन्डलचा लो जर ब्रेक केला, तर नक्कीच हा कंटिन्यूस एक फॉल बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण 21,700च्या टार्गेटसाठी एक पुटचा ट्रेड नक्कीच इकडे घेऊ शकतो. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅपअप, गॅपडाऊन आणि फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बघू बँक निफ्टीचं प्लॅनिंग. बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये पण डेफिनेटली डाऊन साईडला 45,660चा बँक निफ्टीने आज लो लावला. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर मुवमेंट बघितली तर मॉर्निंगमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली. त्याच्यानंतर एकाच ग्रीन कॅन्डलमध्ये आपल्याला 400 पॉईंटचा फॉल बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणं थोडंसं अवघड असतं, स्पेशली नवीन लोकांनी. जर नवीन लोक अशा कॅन्डलमध्ये ट्रॅप झाले तर नक्कीच त्यांचं पूर्ण कॅपिटल वाईपआउट होऊ शकतं. त्यामुळे आपण काल सांगितलं होतं की तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे. स्टॉप लॉस जर आपण स्ट्रिक्ट लावला तर आपलं छोटंसं नुकसान होऊ शकतं. आपण जर इमोशनल होऊन एखादा चुकीचा ट्रेड जर आपण होल्ड करू तर डेफिनेटली या कॅन्डलमध्ये आपलं पूर्ण कॅपिटल जाण्याचे पण चान्सेस असतात. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला स्लो अँड स्टडी अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली. तर आज आपण ओव्हरऑल सर्व कॉलचे स्ट्रेट ट्राय केले होते. डेफिनेटली मॉर्निंगमध्ये आपण या लेवलच्या आसपास कॉलमध्ये आपला स्टॉप लॉस हिट केला. एकाच कॅनलमध्ये आपला काय झाला, मार्केटने स्टॉप लॉस हिट केला. त्याच्यानंतर आपण एक हिरो ट्रेड घेतला होता. तर त्या ट्रेडमध्ये डेफिनेटली आपले 3x टार्गेट्स तिकडे अचीव्ह झाले. तर उद्या बँक निफ्टीसाठी हा एक छोटासा ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. या ट्रेंड लाईनच्या खाली जर बँक निफ्टी आली फ्लॅट ओपनिंग नंतर, डेफिनेटली आपण एक छोटासा पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या पुटचे जे टार्गेट्स असतील ते 45,750 ते 45,600 पर्यंतचे टार्गेट्स, म्हणजे आजचा जो लो लागलाय तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला पुटमध्ये मिळतील. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी इथे सपोर्ट घेऊन आजचा हाई जर ब्रेक करेल, आज देखील 46,300 वरनं बँक निफ्टीने छोटंसं आपल्याला करेक्शन दिलं. तर 46,300 हा जो काही रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स जर डायरेक्टली क्रॉस केला तर थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा. म्हणजे डायरेक्टली म्हणजे काय, ओपनिंग होऊन जर ब्रेकआउट केला तर थोडंसं वेट करा, रिट्रेसमेंटचा वेट करा. रिटेस्टिंग करून जर मार्केट अपसाईडला जाताना दिसेल तर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ शकतो. अदरवाईज जर बँक निफ्टी इथे ओपन होऊन अशा प्रकारे जर सपोर्ट घेऊन जर ब्रेकआउट देईल तर चान्सेस आहेत की आपल्याला एक स्ट्रॉंग मुवमेंट बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे 46,300 वरती आपण काय करू, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते 46,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. 46,700 नंतर सरळ आपल्याला बँक निफ्टीमध्ये जो लेवल बघायला मिळतोय तो 47,000चा आपल्याला लेवल बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. तर उद्या नवीन एक्सपायरी बँक निफ्टीची सुद्धा स्टार्ट होईल. त्याच्यामुळे ऑप्शन थोडेसे महाग असणार हे 100%. तुमच्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर तुम्ही मॅक्झिमम 300 पॉईंटचं ओटीएमचं ऑप्शन जे आहेत बँक निफ्टीचे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता अकॉर्डिंग टू युअर सेटअप. ओके. उद्या बँक निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग जर झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये थोडंसं मी काय करेन, बायस असेल कॉल साईटमध्ये. जोपर्यंत बँक निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल, या लेवलच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी असेल, कारण हा ट्रेंडलाईनचा वीक सपोर्ट बँक निफ्टी घेताना दिसते. त्याच्यामुळे बँक निफ्टी जर इथे ओपन झाली, आजच्या हायचा सपोर्ट घेतला तर क्लिअरली आपण कॉलसाठीच जाऊ. पण आजच्या हायला ब्रेकडाऊन करून जर बँक निफ्टी अशा प्रकारे डाऊन साईडला येईल आणि हा ट्रेंडलाईनचं ब्रेकडाऊन करेल आणि क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करू लागेल, तर आपण काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करतो. सिंपल गॅपअप ओपनिंगमध्ये बँक निफ्टीचं स्ट्रक्चर कसं बनतंय, बँक निफ्टीने इथून जर सपोर्ट घेतला तर क्लिअरली आपण कॉलसाठी जाऊ. पण बँक निफ्टीने जर आजच्या हायच्या आतमध्ये बँक निफ्टी आली, त्याच्यानंतर अशा प्रकारे रेजिस्टन्स आला, त्यानंतर जर क्लोजिंग पॉईंट जर ब्रेकडाऊन केला आणि त्यासोबत हा ट्रेंडलाईन जर ब्रेक केला, तर आपण काय करू, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट जे आपले असतील ते 45,750 ते 45,660 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे गॅप ओपनिंगमध्ये थोडंसं मार्केटचं स्ट्रक्चर बघा. म्हणजे हाय जर इथे ओपन झाला, हाय जर पहिला लागला, त्याच्यानंतर जर सेकंड हाय ह्याच्या खाली होत असेल तर अशा प्रकारचं लोअरचं प्रायझेशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. आज तुम्ही जर प्रायझेशन बघितलं तर हायज बघा, बँक निफ्टीचे लोज बघा, एकाच्या वरती एक लागत गेलेत. याचा अर्थ बँक निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर याने तुम्ही
याने तुम्हाला आयडिया येऊ शकते की मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, मार्केटचा मुवमेंट कोणत्या साईडला होऊ शकतो हे तुम्हाला प्रायव्हेट समजू शकतं. तर ह्या गोष्टी समजायला थोडंसं तुम्हाला टाइम हा नक्कीच द्यावं लागेल. त्याच्यामुळे रोज नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये त्या उतरवण्याचा प्रयत्न करा, चार्ट ट्रेडिंग करा, झालेले चार्ट वाचण्याचा प्रयत्न करा. मार्केटने कुठून सपोर्ट घेतला, कुठून रेजिस्टन्स खाला, इथूनच का फॉल आला, इथूनच मार्केटमध्ये का फॉल आला, याच्या मागचं रिझन काय होतं हे बघा. कॅन्डलस्टिक कोणती झाली होती हे तुम्ही जर बघत बघत राहाल आणि लाईव्ह मार्केटमध्ये त्या गोष्टी जर तुम्ही शोधायचा प्रयत्न करत राहाल तर नक्कीच तुम्हाला याच्यामधून सक्सेस मिळू शकतो. पण यासाठी तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे आणि पेशन्स असणे खूप गरजेचं आहे. कारण एका रात्रीमध्ये तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर कधीही बनणार नाही. कारण ट्रेडर बनायचं म्हटलं तर तुम्हाला 2-3 वर्ष घासावी नक्कीच लागतील. तर गॅप अप ओपनिंगचं प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली जर 46,700 या लेवलवरती झाली तर मी छोटासा पुढचा ट्रेड प्लॅन करेन. कारण हा तुम्ही जर बघितलं तर इथून आपल्याला स्ट्रॉंग फॉल बघायला मिळेल. त्याच्यामुळं इथे ओपनिंग झाली तर परत एकदा आपल्याला एक फॉल बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे जर 46,700 इथे जर ओपनिंग झाली तर मी छोटासा पुढचा ट्रेड प्लॅन करेन. पण 46,750च्या वरती जर बँक निफ्टी गेली तर डेफिनेटली मी तिकडे कोणताही पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही. त्या कंडिशनमध्ये जो माझा व्ह्यू असेल तो बुलिश व्ह्यू असेल. ओके ओके तर हा आपला मोठ्या गॅप ऑफ ओपनिंगचा बँक निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये जर उद्या गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी 46,300च्या खाली असेल तोपर्यंत आपला जो व्ह्यू असेल तो पुढ साईडचा व्ह्यू असेल. गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर 46,300च्या वरती जर बँक निफ्टी गेली तर मी तिकडे काय करेन, कॉलचा डेट प्लॅन करेन. अदरवाईज 46,300च्या खाली नक्कीच माझा जो व्ह्यू असणार आहे तो पुढ साईडचा व्ह्यू असणार आहे. कारण हा ट्रेंड लाईन क्लोजिंग पॉईंट आणि हा जो हाय लागला आहे तो रेजिस्टन्सचं काम नक्कीच करेल. इथून मार्केट नक्कीच रेजिस्टन्स खाण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे 46,300च्या वरती मी काय करेन, बँक निफ्टीमध्ये बुलिश राहील, स्पेशली गॅपडाऊन ओपनिंगमध्ये. ओके तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी आणि बँक निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच गोष्टी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी लोकांपर्यंत हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.